घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार असल्याची मोठी घोषणा बावनकुळे यांनी केली। वाळू उपसा करून धरणांची क्षमता वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर वाळूची मागणी आहे तेवढा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रकल्पातील वाळू उपसा प्रकल्पांची क्षमता वाढवणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं। तर सरकारी बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा विचार असल्याचं देखील बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। राज्याचं नवीन वाळू धोरण हे मंजूर करण्यात आलं। 5 ब्रास मोफत रेती देतो आहे आणि प्रत्येक वाळू घाटामध्ये 10% रिझर्वेशन हे आपण त्या ठिकाणी प्रत्येक वाळू घाटाला घरकुलाकरता ठेवलेलं आहे। जे जलसिंचनाचे मोठे प्रकल्प आहे, ज्यामध्ये उजनी सारखे तलाव आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू आलेली आहे। ती वाळू निष्कासन करणे आणि धरणाची कॅपॅसिटी वाढवणे याकरताही आज मंत्रिमंडळात चर्चा झाली। पुढच्या कॅबिनेटमध्ये आमचा एमसँड धोरण आणण्याचा प्रयत्न आमचा आहे। नैसर्गिक वाळू याचा धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये येणार आहे। म्हणजे एमसँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करणे आणि ती 100% पुढच्या 3 वर्षात ती वाळू सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एमसँडच वापरण्यात येईल। आजपासून सिंधी समाजाला त्यांचे घरं, त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे। राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे, पण 30 शहरं आहेत। म्हणजे नागपूर महाराष्ट्रात 30 शहरं आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइज होणार आहे। मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत। त्या आता सर्व कायदेशीर होणार आहे, शर्तभंग होणार, क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग 1 होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।